हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझं नाव आहे गौरव आणि मी तुमच्यासाठी खास अपडेट घेऊन आलेला आहेत. जर तुम्हाला माझा यूट्यूब चॅनल आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. आता मी कोणता अपडेट घेऊन आलेला आहे हे सांगणार आहे. माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती. जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या खात्यात 1,500 रुपये येणार होते. कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. परंतु काही महिलांच्या खात्यात पैसे अजूनही आले नाही, कारण की त्यांचे कागदपत्र एक तर व्यवस्थित नव्हते किंवा बँकेला आधार कार्ड लिंक नव्हता किंवा मोबाईल नंबर लिंक नव्हता. त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे आले नाही. जुलै, ऑगस्ट असे 2 महिने मिळून 3,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात आलेले आहे. परंतु बँकेत महिलांचे खाते लिंक नसल्यामुळे त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. म्हणूनही तुम्हाला काही घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक महिलाला 3,000 रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्याची 3 कारणे. एक म्हणजे त्यांचा कागदपत्र व्यवस्थित नव्हते. 2 म्हणजे त्यांचा बँकेला आधार कार्ड लिंक नव्हता. 3 आधार कार्ड लिंक नव्हता. त्यामुळे त्यांचे पैसे अजूनही आले नाही. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम हे तिन्ही कागदपत्र व्यवस्थित बँकेत जाऊन KYC करून घ्यावी, कारण की लाडकी बहीण योजनेची मुदत वाढलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ झालेली आहे. म्हणून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी KYC करून घ्यावे आणि त्यांना सलग 3 महिन्याचे पैसे मिळणार आहे. म्हणजे 4,500 रुपये महिलांना मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये याप्रमाणे महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जाणार आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.